एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। 1.5 कोटींच्या खंडणीच्या आरोपामुळे अहिल्यानगर एलसीबीत गेल्या 4 ते 5 दिवसात अनेक घडामोडी पाहावयास मिळाल्या। एलसीबीच्या पोलीस उपनिरीक्षकांसह कर्मचाऱ्यांचे निलंबन, तर काल थेट एलसीबीचे प्रमुख अर्थात पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांची झालेली बदली। जिल्ह्यात भल्याभल्यांची झोप उडवणारी एलसीबी या सर्व प्रकारांमुळे बदनाम झाल्याची दिसून येत आहे। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिनेश आहेर यांना यामुळेच की काय तातडीने नियंत्रण कक्षात पाठवले आणि याच वेळी चाळीसगाव येथून बदलून आलेले पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना एलसीबीची जबाबदारी दिली। एकंदरीत एलसीबीची मलिन झालेली ही प्रतिमा झाकण्यासाठीच मोठी कसरत किरण कुमार कबाडी यांना येत्या काळात घ्यावी लागणार आहे। अहिल्यानगर एलसीबी खऱ्या अर्थाने गेल्या वर्षीपासून चर्चेत आली, ती खासदार निलेश लंके यांच्या उपोषणामुळे। या उपोषणादरम्यान खासदार निलेश लंके यांनी एलसीबीचा अर्थसंकल्प समोर मांडला। या अर्थसंकल्पातील आकडे बघून सर्वांचे डोळे विस्पारले। तत्कालीन एसपी राकेश ओला यांच्या बदलीनंतर नव्याने आलेले पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी चार्ज घेतल्यावर एलसीबीच्या कर्मचाऱ्यांचे प्रताप त्यांच्या कानावर येऊ लागल्यानेच की काय घारगे यांनी परीक्षाविधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांचे विशेष पथक बनवले। या पथकाने जिल्ह्यात धडाकेबाज कारवाया करत अवैध व्यावसायिकांना पळताभुई तोडी केली। या दरम्यानच गोमोहर फायनान्स प्रकरण चांगलेच चर्चेत आले। या प्रकरणातील मुख्य सूत्रधार भूपेंद्र सावळे याच्याकडून एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव व इतर कर्मचाऱ्यांनी 1.5 कोटी रुपयाची खंडणी घेतल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्याने धाकराव यांच्यासह 3 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले। यामुळे पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली। या निलंबनाची चर्चा थांबत नाही तोच जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घारगे यांनी एलसीबीचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांची उचलबांगडी करत नियंत्रण कक्षात बदली केली। चाळीसगाव येथून बदलून आलेले किरण कुमार कबाडी यांची एलसीबीच्या पोलीस निरीक्षक पदी काल नियुक्ती केली। किरण कबाडी यांनी सन 1994 मध्ये पोलीस दलात प्रवेश केला आहे। मुंबई, नाशिक, नागपूर, जळगाव आदी जिल्ह्यात त्यांनी काम केले आहे। मुंबई क्राईम ब्रँचचे तत्कालीन एन्काउंटर स्पेशालिस्ट शहीद विजय साळसकर यांच्या पथकात त्यांनी काम केल्याचा अनुभव आहे। कुशल तपासात त्यांचा हातखंडा आहे। मे 2025 रोजी चाळीसगाव शहरातील एका टायपिंग इन्स्टिट्यूटच्या मालकाकडून 3 लाखाची खंडणी मागून 1,20,000 रुपये उकळणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध चाळीसगाव मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी पोलीस अधीक्षकांनी तात्काळ कारवाई करत चाळीसगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांची नियंत्रण कक्षात बदली केली। त्यानंतर त्यांची गेल्या महिन्यात अहिल्यानगरला बदली झाली व तेच किरण कुमार कबाडी हे आता एलसीबीच्या प्रमुखपदी विराजमान झाले आहे। एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना सुसाट सुटलेल्या एलसीबीच्या कर्मचाऱ्यांत वचक निर्माण करून जिल्ह्यातील जी बिघडलेली कायदा व सुव्यवस्था आहे त्या सुधारण्याच्या दृष्टीने पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना येत्या काळात मेहनत घ्यावी लागणार आहे। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।